शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी इथे छोटासा कुकर ठेवलाय आणि झटपट डाळ बनवते, तिखट डाळ। बाबा आपल्याला कधी पटकन डाळ बनवायची असेल थोडीशी संध्याकाळच्या वेळेला, तर मी इथे 15 मिनिटं मूग डाळ आणि तूर डाळ भिजत ठेवलेली आहे। आता त्याला काहीच जास्त साहित्य नाही आहे। इथे छोटा कुकर ठेवलाय, मी फोडणीला घालते, म्हणजे डायरेक्ट उकडणार नाही, काय नाही डायरेक्ट घालते। मला ह्या कुकरमध्ये तेल, कुकर मी तापायला ठेवले, तेल घालते। बस, कारण की आपली जराशी डाळ आहे, कधी आपल्याला पटकन करायची असेल थोडीशी, तर आपण ह्या कुकरमध्ये डायरेक्ट करू शकतो। तेल तापलं का बघूया, तरच आपल्याला राई घालायची। तेल जरा तापू देत। थोडीशी राई तडतडली की आपल्याला लसूण टाकायचं आहे, जिरं आपल्याला शेवटी टाकायचं आहे। जिरं कसं जळतं, लसूण, कढीपत्ता, आपल्याला झटपट कुकरमध्ये डायरेक्ट घालायची। थोडंसं हिंग, आपल्याला लसूण चांगली करून घ्यायची, लाल करून घ्यायची। तर हे झालं तर आपल्याला डायरेक्ट नंतर शेवटला आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं आपल्याला हे जळतं म्हणून जिरं पहिलं घालायचंच नाही, बस त्याचं जळून हे होतं। आता मी गॅस मीडियम एकदम स्लो करते, म्हणजे आपली थोडीशी हळद आणि लाल तिखट म्हणजे थोडंसंच घालायचं, अगदी नावाला तिखट डाळ बोलायला। त्याच्यात मी आता डाळ टाकते। परतून घ्यायची, छान डाळ परतली की आपल्याला नंतर पाणी ओतायचं। ही डाळ छान लागते आणि पटकन होते, नको उकडायला, नको काय करायला, म्हणजे घाईच्या वेळेला ही पटकन होते किंवा संध्याकाळच्या वेळेला। आता मी याच्यात हे ह्याच डाळीचं धुतलेलं पाणी, म्हणजे धुवून मी भिजत टाकलेली, तेच पाणी मी याच्यात टाकते, अजून लागणार आहे मला। तर मी गॅस फुल ठेवते। अजून पाणी टाक। आता मी याच्यामध्येच ना हा कच्चा कांदा, अर्धा टोमॅटो, मोठा असेल तर अर्धाच घ्यायचा, आणि वरून कोथिंबीर टाकणार आहे। तिला उकळी येऊ द्यायची। थोडीशी कसुरी मेथी टाकली, अगदी चिमटीवर, अगदी स्वादाला। तिला उकळी येऊ देत। आणि चवीपुरतं मीठ टाकते। डाळ थोडी आहे म्हणून आपण अगदी बेतानेच मीठ टाकायचं। चांगली ढवळून घ्यायचे आणि तिला चांगली झाकण लावून 3 शिट्या काढून घ्यायचे। अशी चांगली डाळ चांगली शिजली पाहिजे, सगळं चांगलं शिजलं पाहिजे, तर आपल्याला ती घट्ट वाटेल। तर मी कुकरचं झाकण लावते आणि मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्या काढून घेते, तरच आपल्याला डाळ चांगली मेनली जाईल, म्हणजे आपल्याला पटकन डाळ उकडा, फोडणी घाला ही झंझट करायचीच नाही। आता मी हिला 4 शिट्या काढून घेते, 3 शिट्यामध्ये पण ते होणार नाही। चला, तर माझा कुकर मी 5 शिट्या काढलेल्या, हे बघा, आता कुकरची शिटी थंड झालाय, तर आपण उघडून बघूया।
अशी मस्त अशी डाळ आपली झालेली आहे बघा. आणि तुमच्याप्रमाणे तुम्हाला किती घट्ट ठेवायची आहे, किती कशी ठेवायची ही तुमच्याप्रमाणे तुम्ही ठेवायची. बघा अशी मस्त अशी शिजलेली ही डायरेक्ट डाळ. म्हणजे आपल्याला कधी आपण उकडतो नंतर फोडणीला घालतो आणि अगदी खरंच घाई आहे तर आपण अशी डायरेक्ट डाळ पटकन 4 ते 5 शिट्यात पटापट काढू शकतो. ही बघा अशी मस्त शिजलेली आहे आणि मी एवढीच घट्ट ठेवलेली आहे. कारण का याच्यापेक्षा घट्ट ठेवून आपल्याला डाळ भात खाता येत नाही. पातळ ठेवा, घट्ट ठेवून. ही बघा अशी मस्त अशी डाळ झालेली आहे, डायरेक्ट डाळ. अगदी 10 मिनटं पण लागत नाही. उकडा, कुकर थंड करा, नंतर फोडणीला घाला. त्याच्यापेक्षा अशी डायरेक्ट घाईच्या वेळेला अशी डायरेक्ट आपल्याला ही डाळ घालायची आहे. चला कशी वाटली माझी डाळ मला सांगा कमेंट करून. आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर तोपर्यंत मी अशी गरम डाळ अजून थोडी तशीच ठेवते कुकर लावून. अजून हवा पकडलेली आहे. चला बाय बाय.